हॅलो, नमस्कार. देवानी क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत भरपूर, तर त्यासाठी सगळ्यांचे आभार. आपण आता काय करतो आहे, जेव्हा ब्लाऊज पीस आपण करायला घेतो साडीवरचा, तेव्हा बऱ्याच वेळेला आपलं माप थोडंसं मोठं असतं किंवा 5-5.5 इंचाच्या पुढची आपली बाहीची फिटिंग असेल, तर रिंगला ते कापड व्यवस्थित बसत नाही. तर तिथं आपण काय करतो आहे की एकतर आपण अस्तर जोडून घ्यायचं ह्या पार्टला, जिथं आपण धागा स्टिच करतो आहे त्या पार्टला एकतर आपण अस्तर लावू शकतो आहे, आणि दुसरा पार्ट म्हणजे तिथं आपण असं धाग्याने शिवून त्या रिंगला आपण कापडच फिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला जास्तीचं आता बऱ्याच जणांकडे शिलाई मशीन नसते, तर त्यांना कापड लावताना त्रास होऊ शकते किंवा हातावरती कापड लावलं तर ते तेवढं फिनिशिंगने बसत नाही. बऱ्याच जणांकडे शिलाई मशीन नसतंच, तर त्या ह्याच्यामध्ये आपण असं कापड रिंगला फिक्स करून घ्यायचं आहे. तर ही आहे आपली आजची महत्त्वाची टिप, ज्यामध्ये आपण आरामात हे बसवून झाल्यानंतर बाहीला वर्क करू शकतो. तर आणि बऱ्याच जणांना वेळ पण नसतो की ह्याच्यावरती टेलरकडनं जाऊन आपण अस्तर जोडून आणूया आणि नंतर हे पुढचं वर्क करूया. तर त्यासाठी ही आपली आजची महत्त्वाची टिप आहे की बाहीला जर तुमच्या कापड कमी पडत असेल किंवा ते मापात व्यवस्थित बसत नसेल, तर तुम्ही अशा प्रकारे कपड्याला लावताना तिथं दोऱ्याने फिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमची बाही तुम्ही व्यवस्थित करायची आहे. तर आजची टिप कशी वाटली नक्की सांगा, आणि आपल्या व्हिडिओजला लाईक शेअर करत जा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.